The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। आरोग्ये परमालाभा संतुष्टि परमं धनम् ईसा संग परमज्ञाति निब्बानं परमं सुखं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील श्रद्धावान धम्म उपासक उपासिका घोणमोडे परिवार घोणमोडे आई बाबा तसेच ज्यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून आम्हा भिक्खू संघाला इथे निमंत्रित केला आहे अशा श्रद्धावान धम्म उपासिका डॉक्टर रमाताई घोणमोडे सतीश भाऊ घोणमोडे संपूर्ण घोणमोडे परिवार आपल्या दौंड शहरातील विविध वस्त्यांमधून अनेक ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी श्रद्धापूर्वक उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता या अनमोल बुद्धवाणीला शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे श्रवण करावे ग्रहण करावे। सकाळपासून घोणमोडे परिवाराने भिक्षू संघाची ही सेवा केली आहे करीत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने घोणमोडे परिवारामध्ये आम्हाला आग्रहाचं निमंत्रण देऊन बोलविल्या जाते आणि नेहमीच चिवर आदी दान भोजन वगैरे दान देऊन पुण्य संपादन केल्या जाते। आम्ही इथे आल्यानंतर आईशी जस्ट असंच बोलत होतो तर आई म्हणे आमच्या नातेवाईकांकडे भंतेजी येत होते, मला बिलकुल मनात असा विचारही कधी आला नाही। मी याच विचारात होते सातत्याने की माझ्याकडे भंतेजी कधीच येऊ शकणार नाही। म्हणजे फार पूर्वीची गोष्ट ती बोलून दाखवत होते, पण भंतेजी आपले प्रवचन आम्ही आमचा परिवार ऐकतो, आमच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली धार्मिकता निर्माण झाली, आमचं पुण्य जागलं पुण्य फळाला आलं आणि आम्ही जेव्हा जेव्हा बोलवतो आहे आग्रहपूर्वक तेव्हा भिक्खू संघ आम्हाला मंगलमैत्री देण्यासाठी दान देण्याची संधी उपलब्ध करून देतो। त्याबद्दल भिक्खू संघाचे त्या सदैवच आभार मानत असतात ऋण व्यक्त करत असतात। तेव्हा आपण सर्वांनी एकदा सर्वप्रथम आपल्या रमाताईच्या जन्मदिनाचं आज औचित्य साधून हा जो काही कार्यक्रम घेतला आहे तेव्हा रमाताईला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावे यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन करावे आणि त्यांना शुभेच्छा द्याव्यात। त्या डोळ्याच्या डॉक्टर आहेत
धुळ्याला नोकरी निमित्त असतात आणि त्यांचा हा जन्मदिवस साजरा होतो आहे. त्या अत्यंत नावासमानच आहेत. त्यांना नामाभिधान प्राप्त झालं बघा एवढ्या महामातेचं. आईबाबांनी नाव ठेवलं कारण त्यांचा जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल रुग्णालयामध्ये झाला आणि तेव्हाच दोघा म्हणजे आईबाबांना वाटलं की बा पोरीचं नाव जरा काहीतरी हटके ठेवलं पाहिजे. आज तर कोणी ठेवत नाही बघा, रमा बिमा असं काही जास्त नाव ठेवत नाहीत, परंतु ताईला नाव रमा असं नाव ताईचं ठेवलं. निश्चितपणे त्या नावासमान संयमशील आहेत ताई, श्रद्धावान आहेत, सिलवान आहे, गुणवान आहे, धार्मिक आहे आणि त्यामुळे आज त्यांचा हा बड्डे होतो आहे. बहुतेक ठिकाणी आपण पाहतो आहे मुलांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात होतात आणि तेही थोडेसे लहान असताना. या वयात तर बापा आपल्या आईवडिलांकडे कोण वाढदिवस साजरा करेल. वाढदिवस लहानपणीच असते. केक बीक आणायचा किंवा हॉटेलात जाऊन जेवण करायचं, टाळ्या वाजवायच्या आणि विषय संपला, हॅपी बर्थडे टू यू म्हणून, नाही का. परंतु ताई खरंच पुण्यवान आहे कारण आपल्याला एवढे चांगले माता पिता लाभले. खरंच घोणमोडे आई घोणमोडे बाबा हे अत्यंत श्रद्धावान आहेत. माणसं लगेच ओळखायला येतात बघा, पुरुष असो स्त्री असो. मी नेहमी सांगतो हा CCTV कॅमेरा आपला आहे. हे लगेच आपल्या इथं काय आहे ते इथं दाखवते कसे आहोत ते आपण. कोणाच्या मनात राग असेल मनात स्वभावात तर इकडं दाखवते, कोणाच्या मनात संशयी स्वभाव असेल तर इकडं दाखवते, कुणाचं मन करुणावान असेल, प्रेमळ असेल किंवा परोपकाराचा भाव असेल तर या चेहऱ्यावर भाव प्रकट होतात बघा. आणि त्यामुळे आईचा चेहरा बाबांचा चेहरा आम्ही जेव्हा कधी म्हणजे समोरासमोर येतो किंवा फोनवर जेव्हा फोन करतात हसूनच बोलणार. आणि आता असं कधी आलं, आम्ही गाडीतून येतानाच चर्चा करत होतो, आता अनेकांच्याबद्दल चर्चा होतात, तर आई बाबाबद्दल जेव्हा डिस्कस निघाली की परत फोन करू आग्रह करू बोलवलं आईनं, तर भंतेजी आम्ही सर्व म्हणत होतो आईला जेव्हा भेटतो किंवा चेहरा पाहतो तेव्हा प्रसन्न चित्तानेच एकदम त्या बोलतात बघा. तुमच्याशी कधी वार्तालाप करत असताल, तुम्ही न्याहाळत असाल, न्याहाळायला तर बाबा एकच नंबर असतात लोक, पण न्याहाळलंही पाहिजे आणि न्याहाळून चांगलं कोण वाईट कोण हेही समजलं पाहिजे. नाही तर न्याहाळायला एक नंबर पण तरी कळेना की चांगलं कोण आणि वाईट कोण. न्याहाळण्यामध्ये जिंदगी चालली पण फक्त न्याहाळण्याच्याच ठिकाणी आणि जे वाईट आहेत त्यांना नाव ठेवण्यातच जिंदगी. पण भगवान बुद्ध म्हणाले न्याहाळलंही पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे, लोकांना कोण कसं याची चाचपणी केली पाहिजे आणि जे कोणी चांगले आहेत त्यांची संगत केली पाहिजे, त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे, त्यांच्या सहवासात गेलो पाहिजे, त्यांच्याकडचे चांगले गुण घेतले पाहिजे आणि जे चांगले नाहीत त्यांना सोडून दिलं पाहिजे, डिलीट मारलं पाहिजे. बरोबर की नाही. मोबाईलमध्ये समजा चांगलं काही येते ते सेव्ह केलं पाहिजे, तसं जीवनामध्ये सुद्धा जे काही चांगलं येते ते सेव्ह केलं पाहिजे आणि जे काही वाईट अनुभव असतील, वाईट लोक असतील ते डिलीट मारले पाहिजे. कारण ते जर ठेवले की मग लय बिघडते, कार्यक्रमच बिघडते. जसं कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये व्हायरस घुसला की ते चांगलं जेवढं काय आहे ते करप्ट करून टाकते, बिघडून टाकते, खराब करते, मोबाईलही खराब करते. म्हणून अँटीव्हायरस पण आपल्याकडे असला पाहिजे. तर मनुष्याकडे कोणता अँटीव्हायरस असावा तर धम्माचा, सील सदाचाराचा अँटीव्हायरस असायला पाहिजे, कल्याण मित्रांचा अँटीव्हायरस असायला पाहिजे. म्हणजे चांगुलपणा ऑलरेडी आपल्याकडे असेल तर वाईटपणा आपल्याकडे जास्त टिकणार नाही. पण चांगुलपणा बिलकुल तीळ मात्रही नाही, औषध नाही, तर मग जगात जे वाईट आहे, माणसं असो, स्त्री असो किंवा कोणत्या गोष्टी असो, त्याचा लगेच आपल्यावर प्रभाव पडतो का नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी अशा प्रकारे अनेक उपदेश केले. तर ताईचा हा जन्मदिवस साजरा करण्याचं एक निमित्त आहे. आणि घोणमोडे आईबाबांनी आज बघा भिक्षापात्र असेल, चिवर असेल, परिष्कार असेल, भोजन दान असेल, यासाठी दान देण्यासाठी तर बोलवलं, एवढं नेहमीच बोलवतात. पण त्याच्या व्यतिरिक्त 4 लोकांना बोलावून माझ्या लेकासाठी, परिवारासाठी आणि श्रद्धावान उपासक उपासिकांसाठी आता 14 एप्रिलचं हे वातावरण आहे. तर बुद्धाची वाणी सर्वांच्या कर्णपटलावरती पडावी, धम्मदान भंतेजींना देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, हा शुद्ध हेतू घोणमोडे परिवाराने इथे ठेवला बघा. आणि त्यामुळे आम्हाला इथे बोलावलं. निश्चितपणे आम्हाला आनंद झाला. आणि पुनश्च एकदा मी घोणमोडे आई बाबा, सतीश, रमाताई आणि सर्वांच्याच प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. आता तुम्ही बऱ्याचपैकी इथे महिला आहात. महिलांची संख्या जास्तच असते प्रत्येक ठिकाणी, पुरुषांची संख्या कमीच असते. पुरुषांना कामं जास्त असतात त्यामुळे ते काही इकडे येत नाहीत. आणि महिला बिचाऱ्या त्यांना तर त्या खूपच कामं असतात ॲक्च्युअलमध्ये. पण
महिला ह्या धार्मिक असतात, मन त्यांचं लवचिक असते, मनामध्ये आपुलकी, आदर, मान सन्मान, श्रद्धा, धार्मिकता ह्या ज्या गोष्टी आहेत पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये जास्त असतात. कालही, आजही आणि उद्याही. आणि आपल्याच समाजाची गोष्ट नाही, तुम्ही कोणत्याही समाजाकडे पहा, काही लोक काही समाज सोडले तर महिलांमध्ये धार्मिकता किंवा ह्या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणात असतात. आणि भगवान बुद्ध तर म्हणाले नॅचरलीच कर्मविपाकाने महिलांना काही काही गोष्टी अशा दिल्या आहेत की ज्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अपवाद वगळता बरं, नाही तर तुम्ही म्हणाल की तुमच्यात गुण असेल तर नाही मी तसा नाही बापा. तर आपलं प्रवचन हे सार्वजनिकच आहे, सर्वांच्यासाठीच आहे. तर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये पण लिहिलं आहे की मुलापेक्षा मुलगी बरी आहे. बरी म्हणजे का बरी, तर एका बोधिसत्वाला स्त्री जन्माला घालते, 9 महिने 9 दिवस ठेवते ना, 9 महिने 9 दिवस बाळाला उदरामध्ये सांभाळणं, वाढवणं, त्याचं लहानपणातलं जे बालपण आहे ह्या सगळ्या गोष्टी करणं. आता तुम्ही जर आई आहात तर तुम्हाला त्याचा स्वानुभव असेल, किती प्रचंड त्रास होत असेल, त्या वेदना होत असतील, बाळ पोटात असतानाही, बाहेर आल्यानंतरही, आणि त्या बाळाला सांभाळतानाहीचा जो काही त्रास आहे तो एका स्त्रीलाच माहीत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे की स्त्रिया हा अत्यंत महत्त्वाचा एक भाग असतात. त्या जेव्हा माहेरात असतात तेव्हा आईवडिलांच्या होतात, जेव्हा नांदायला जातात तेव्हा सासरच्या होतात. पुरुषांचं होते का असं? म्हणून तुम्हाला या प्रसंगी मी काही तत्त्वज्ञान सांगणार नाही, एक छोटासा चुटकुला सांगतो बघा. चुटकुला म्हणजे काय, तर ते म्हणजे बोधप्रदच आहे आणि नेहमीच सांगतो मी. मुलीचे जन्मदिवस जेव्हा असतात तेव्हा तर विषय असा आहे बघा, म्हणजे पुरुषांनी काही वाईट वाटून घेण्याचा विषय नाही त्याच्यामध्ये, पण हकीकतच अशी आहे जीवनाची आणि घराघराची कहाणीच तशी आहे. तर स्त्रिया ज्या असतात, मुलगी जी असते ती मुलगी फॅक्स समान असते बघा. तुम्ही कधी आमच्याकडून ऐकलं असेल माहीत नाही, तर मुलगी ही फॅक्स समान असते आणि मुलं हे झेरॉक्स समान असतात बघा. फॅक्स झेरॉक्स माहिती आहे ना तुम्हाला? बापा तुम्ही लय हुशार, तुम्हाला काय माहीत नाही. तुम्ही तर रेल्वेवाले, दौंडला रेल्वे येऊ तुम्हाला घेऊन रेल्वे इथं आली. आणि आता आपला विषय झाल्यानुसार जरी तुम्ही बाहेरून आले तरी रेल्वेमुळे इथे तुम्ही स्थायिक झालात. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे छोटासा चुटकुला सांगेल की मुली ह्या फॅक्स समान कशा असतात. मुली ह्या फॅक्स समान कशा असतात आणि मुलं खरंच झेरॉक्स समान कसे असतात हे मी तुम्हाला पटवून देतो बघा. तुम्हाला कळेल की खरीच गोष्ट आहे अशी, आणि खरंच आहे म्हणून तो सांगतो बाप्पा, खोटं कशाला सांगावं. तर बघा मुलगी कशी फॅक्स समान आहे आणि मुलगा झेरॉक्स कसा समान आहे. जेव्हा आता ते लोक बघा मुलगी झाली की जिलेबी वाटतात. आता हे कोणत्या पुस्तकात ग्रंथात लिहून ठेवलंय आणि डोक्यात भरवलंय की मुलगी झाली म्हणजे जिलेबीच वाटावं, मुलगा झाला म्हणजे मिठाई पेढा वाटावं. हे कोणत्या ग्रंथात लिहिलं, कोण काढलं याचा तर काही पत्ताच नाही त्याचा. परंतु हे चालत आलेल्या गोष्टी लय चालत असतात, अशाच रिकाम्या गोष्टी लय चालतात. आता काल एका ठिकाणी पुण्यानुमोदनात गेलो, जलदान विधीचा कार्यक्रम होता, तर तिथे ते दुखवटे म्हणून कपडे आणले बघा लोकांनी. टॉवेल, टोपी जे कोणीच घालत नाही, या कपाटातून त्या कपाटात, त्या कपाटातून या कपाटात करत आहेराचे कपडे कोण घालते खरंच? ती टोपी तरी कोणी वापरते का? आता ते नेहरू गेला मरून तो वापरत होता एक, त्याच्यानंतर कोण वापरते? आपल्या देशात वापरते का कोणी? आणि ते रुमाल जे खरंच आहेरावर देतात त्यांना तोंडही पुसल्या जात नाही. पुसल्या जाते का? बिलकुल. ते पॉलिस्टर असेल काय पुसल्या जाईल त्यानं. आणि म्हणून ते त्या कार्यक्रमात मी सांगितलं अशा नको त्या गोष्टी असतात की ज्या अशा चालत आल्यात म्हणून चालत आल्यात. आहेराचा मान दिलाय त्याला आणि म्हणून ते आहेर करायचे. तर लोकांना सांगितलं की दुखवटा कोणी गेल्यावर असं आणायची गरज नसते. काय उपयोग त्याचा? त्या कपड्यांचा दुखवटा म्हणून आणता काय उपयोग? जर तो परिवार गरीब असेल, आजारामुळे मध्ये जास्त पैसे लागले असतील तर तुम्ही त्यांना पैसे द्या. तिथे त्यांचे मुलं बाळं वाऱ्यावरती आता गेले असतील किंवा म्हणजे त्यांना काही आधार नसेल तर त्यांना तुम्ही आधार द्या. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणून अशाही वेळेला बघा अशा काही नको त्या गोष्टी लोकांमध्ये रुजविल्या गेल्या. म्हणून तुम्हाला सांगेल की ती जिलेबी आणि पेढ्याचं जे काही आनंदाचीच गोष्ट आहे, पण त्यातही वाटण्या केल्या म्हणून मी हे बोललो. काय फरक पडते मुलगा झाल्यावर जिलेबी वाटली? कोण काढली जिलेबी? बनवली कोण? नॅचरल आहे का ती? नैसर्गिक आहे का जिलेबी? नाही आहे. पेढे नैसर्गिक आहेत का? नाही आहे. माणसानंच तर बनवले. पण ते माणसानं स्त्री आणि पुरुषातला भेदभाव करता करता कपड्याच्या बाबतीत, वस्तूच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत तर लयच काय बनवले भेदभाव आपल्या देशामध्ये. आपला देश
आजही आपण पाहतोय काही काही ठिकाणी स्त्रियांना महत्त्व दिल्या जात नाही, पुरुषांना महत्त्व दिल्या जाते. काही काही धार्मिक ठिकाणी सुद्धा आम्ही वाचतो, रस्त्याने जाता जाता स्त्रियांना परवानगी नाही म्हणते. बघितलं असेल तुम्ही पण, कधी कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण, पण असं लिहिलेलं असते काही काही ठिकाणी वास्तवमध्ये की स्त्रियांना दुजा भाव दिला जातो. म्हणून स्त्रिया ह्या फॅक्ट समानच असतात. जसं की स्त्री जेव्हा मुलगी जेव्हा जन्माला येते तर तेव्हा बघा ती जशी जशी मोठी होत असते तशी तशी ती आईला मदत करते. बहीण असेल बहिणीला मदत करते, वहिनी येईल तर वहिनीला मदत करते, भावाला मदत करते, वडिलांना प्रेम देते, आईला प्रेम देते, बहिणीला प्रेम देते, भावाला प्रेम देते. वहिनी बापा कशी असो त्या वहिनीला प्रेम देते. आणि मोठी होत होत घरातले सगळे कामं, भांडे असतील, कपडे असतील, घर असेल, ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जीव लावते ना. प्रचंड जीव असतो ना, कणवळा असतो, एकदम कळकळ असते, तळमळ असते आणि करुणा असते तिच्यामध्ये, जिव्हाळा असतो तिच्यामध्ये, स्त्रीमध्ये, बहुतेक स्त्रियांमध्ये. आणि जेव्हा नांदायला जाते, तिचं लग्न जेव्हा करून दिल्या जाते आईवडिलांकडून, तेव्हा परक्या घरी की ज्या घराचा आत्तापर्यंत काही संबंध जरी नव्हता तरी त्या तशा घराला आपलं घर बनवते. तिथच्या लोकांनाही प्रेम देते, तिथल्या लोकांना खाऊ घालते, त्यांना भोजन दे, नाश्ता दे, त्यांचं सगळं साफसफाई कर, घर व्यवस्थित सगळं टापटीपणा, घरात ठेवणं, टिकून ठेवणं, 5चे 50 करणं, ह्या सगळ्या गोष्टी स्त्री करत असते बघा. आणि तिकडे नांदायला गेल्यानंतर सासरी तिचं मन मात्र तिकडेही असते आणि इकडेही असते. भाऊ जरी बोलत नसेल, भाऊजाई जरी बोलत नसेल, समजा यदा कदाचित तुमच्याबरोबर तसं घडत नसेल किंवा तुम्ही तसे वागत नसाल बापा, पण आहेत असे जगामध्ये लोक, यदा कदाचित भाऊ नीट बोलत जरी नसेल, सणावाराला बोलवत जरी नसेल, पाहुणचार जरी करत नसेल, तरी मात्र माहेरचं कधी तिकडे कोणी भेटलं किंवा नाही भेटलं तर फोनवर तरी इकडं तिकडं विचारेल, आईची तब्येत बरी आहे का, माझ्या भाऊजाई बरोबर राहते का, माझ्या भावासोबत बोलता का, विचारता का नाही तुम्ही? बापा होच म्हणता तुम्ही, नाही काय म्हणाल. कारण प्रत्येकाबरोबर हे घडते ना हो, काही अपवाद वगळता प्रत्येकाबरोबर हे घडत असतं. म्हणून स्त्रीचा जीव सासरी पण असतो, म्हणजे आपल्या त्या घरी पण असतो आणि माहेरी पण असतो. आणि म्हणून तिकडेही प्रेम देते आणि इकडेही प्रेम देते. इकडे जरी तिला कोणी विचारत नसेल, अशा कितीतरी बहिणी असतील, मी म्हणतो कितीतरी बहिणी असतील अशा की त्यांना काही ठराविक कालावधीनंतर माहेराचा काहीच संबंध ठेवला जात नाही, त्यांना बोलविल्या जात नाही, त्यांना साडी चोळी नाही, त्यांना पाहुणचार नाही, त्यांना सण नाही, काहीच नाही. असं असताना वाट्याला आल्यावर देखील स्त्रिया शेवटपर्यंत माहेरची ओढ ठेवतात बघा. अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्या विचारपूस करतील किंवा भेटायला तरी जातील किंवा त्यांचे आशा शेवटपर्यंत मरत नाही त्यांची, की त्यांना वाटते बा भाऊ बोलवेल आपल्याला किंवा भाऊजाई व्यवस्थित होईल आपल्याला, म्हणजे समजा ज्यांच्याकडे भांडणं वगैरे असतील त्यांची गोष्ट. आणि म्हणून ती तिकडे असताना देखील माहेरची ओढ तिला असते. पण याच्यामध्ये भगवंतानं असंही सांगितलंय काही काही ठिकाणी की ओढ असणं चांगलं आहे, पण सगळीच ओढ इकडे असता कामा नाही, नाही तर बिघडते कार्यक्रम. भगवंतानं हे शिकवलंय, ओढ असावी माहेरची, पण तिकडचं इकडं आणून इकडून घेऊन जाऊन मग म्हणायचे बाई आईनं केलंय, भावानं केलंय, अजून कोण काय काय केलंय, तर असंही वागणं काय बरं नाही. नाही तर मग ते आगच लावून देणं आहे. मग दोन्ही घराला आग लागते आणि मग त्याचे ज्वाला ज्या असतात त्या भडका जर उडाला तर दोन्ही घराला त्याचा त्रास होतो. आणि म्हणून मी हे यासाठी सांगत आहे की मुली ह्या फॅक्स समान असतात. जसं की फॅक्स मशीन असते, तुमच्या धुळ्याच्या ऑफिसमधून एखाद्या हॉस्पिटलमधून फॅक्स मुंबईला करायचा असेल हॉस्पिटलामध्ये, तर ॲट ए टाईम त्या फॅक्सचा पेपर जो आहे फॅक्समध्ये टाकला जातो, तो मुंबईच्या हॉस्पिटलला मिळत असेल बरोबर, किंवा मुंबईवरून कुठे दुसरीकडे पाठवायचा असेल तर तो लगेच मिळतो फॅक्स मशीनमध्ये. ती सिस्टम काढली आहे, टेक्नॉलॉजी आहे, आता विज्ञानाने प्रगती केली आहे. तर मुली पण त्या फॅक्स समान यासाठी आहेत की जरी त्या तिकडे आहेत तर तिकडे पण सांभाळतात, प्रेम आपुलकी जिव्हाळा देतात, त्या घराला घर पण देतात, आणि इकडे पण आपल्या माहेरच्या घराला सांभाळतात, टिकवतात, घराला घर पण देतात. दोन्ही घराची इज्जत राखतात. ज्या शीलवान असतात, गुणवान असतात, चारित्र्य संपन्न असतात, संयमशील असतात, दोन्ही घराची इज्जत राखतात, सांभाळतात, टिकून ठेवतात. आणि म्हणून मी म्हणालो बघा तुम्हाला की मुली कशा समान आहेत की नाही? हां, तुम्ही होच म्हणाल बापा, तुम्ही नाही कसं म्हणाल, का तुम्ही मुली आहे, स्त्री आहे. तर मुलाच्या बाबतीमध्ये मात्र मुलं झेरॉक्स सारखी आहेत. आता सगळेच नाही तर तुम्ही म्हणाल बापा आम्ही नाही, आता तुम्ही हो म्हणाले काय नाही म्हणाले का? आता ही सरासरीची गोष्ट आहे. तर मुलं कसे झेरॉक्स समान आहेत, तर
झेरॉक्स मशीन असते. तुम्ही कधी गेलात दुकानावरती, इथेच झेरॉक्स दुकान आहे बघा, आम्ही येताना आता बघितलं राईट घेताना, तुम्ही झेरॉक्सच्या दुकानावर कधी जात असाल, ओरिजिनल पेपर वगैरे घेऊन जात असाल, तर त्या झेरॉक्सवाल्याकडे गेल्यानंतर तुम्ही काय बोलता त्याला अगोदर? क्लिअर आली पाहिजे. बरं बोलता का नाही तुम्ही? क्लिअर आलं पाहिजे. झेरॉक्स क्लिअर म्हणजे भरोसा नाही आहे की क्लिअर येईल की नाही, ते त्याचा भरोसा नाही आहे आणि त्यामुळे त्याला अगोदरच आगाऊ सांगता तुम्ही की झेरॉक्स क्लिअर आली पाहिजे. का? तर ब्लॅक अँड व्हाईट असेल किंवा कलर असेल, खरंच ते क्लिअर येईल की नाही याची खरंच गॅरंटी नसते. बघा कधी कधी लय डार्क येते आणि कधी कधी फिकट येते. बघा जे ओरिजिनल शब्द वगैरे असतात त्याच्यावरती लिहिलेले तर ते कधी कधी दिसत नाहीत फिकट आल्यामुळं, आणि कधी कधी जास्त शाई सांडल्यामुळं दिसत नाही. म्हणून त्या झेरॉक्सवाल्याला सांगावं लागते की बा क्लिअर आल्या पाहिजे. तर मुलाच्या बाबतीत यासाठी झेरॉक्स म्हणतो मी मुलांना, म्हणजे अपवाद वगळता, बापा तुम्हाला सोडून तुम्ही नाही, बापा तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. पण मुलं जे आहेत तर झेरॉक्स समान यासाठी की 24 तास पूर्ण आपल्या आई वडिलांबरोबर राहतात. अपवाद वगळता म्हणत आहे बरं मी, सगळ्यांच्यासाठीच म्हणत नाही आहे. नाही तर तुम्ही खरंच म्हणाल की बा नाही आम्ही त्याच्यात बसत नाही, तर तो तुमचा विषय. तर पूर्ण वेळ सोबत राहतील, परंतु सोबत राहून देखील आज जर आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा सर्वे केला तर घराघरामध्ये लोक आपल्या औलादीमुळं परेशान आहेत. बघा मुलगा आमचा, आम्ही लहानाचं मोठं केलं, आम्ही शिकवलं म्हणतात, काही काही आईवडील बोलून दाखवतात आमच्याकडे. बनतेजी याच्या जेव्हा जन्म झाला, लेकरू बाळ होत नव्हतं, पण जेव्हा जन्म झाला तेव्हा काय सांगू, काय आम्हाला आनंद झाला होता, आम्ही सगळ्यांना सांगितलं वगैरे वगैरे. विचारूच नका. कपडे म्हटलं कपडे, मोबाईल म्हटलं मोबाईल, सगळं काही खरंच देतात ना हो. आई वडिलांसाठी ते जीव की प्राण असतात लेकरं, कोणाचे आई वडील असो. पण ते सगळं करत असताना मात्र जेव्हा लहानाचा मोठा होतो, लग्न होते, आणि लग्न झाल्यावर मी सांगतो तसं बापा कोणती गोळी भेटते आणि कोणता डोस भेटते माहीत नाही. डोस एकदा भेटले, गोळ्या एकदा खाल्ल्या की बापा ते बिघडते. आणि मग ज्या आईशिवाय त्याला अगोदर करमत नव्हतं, वडिलांशिवाय अगोदर करमत नव्हतं, मम्मी मम्मी, आई आई, पप्पा बाबा डॅडी काय काय म्हणत असेल, आईच्या हातचं जेवण जे आहे म्हणते कोणाच्याच हातचं तसं जेवण होत नाही म्हणते, माझ्या मम्मीचं जेवण माझी मम्मीच करते. आणि नंतर मात्र काय होते काय माहीत नाही, मीठ जास्त पडलं म्हणते मम्मी तुला जमत नाही म्हणते. आता बापा तुमच्याकडे घडते की नाही माहीत नाही, परंतु झेरॉक्स समान यासाठी म्हणत आहे की ते जवळच राहते पण क्लिअरता नसते त्याच्यामध्ये. असते का? आहे भरोसा? मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या काय आपल्या देशातल्या 99% आई वडिलांना गॅरंटी नाही आहे आज. जरी ते म्हणू शकत नाही, झाकली मूठ आहे प्रत्येकाची, कोणत्याही जाती धर्माचे असो, परंतु दुःखी असतात मायबाप. भरपूर मायबाप दुःखी आहेत, परेशान आहेत की त्यांना शाश्वती वाटत नाही. कारण उलटून बोलणं, अपमानित करणं, डोळे फाडून पाहणं आईवडिलांकडे, असं बऱ्याच आईवडिलांबरोबर मुलाच्या संदर्भामध्ये घडत असते. परंतु ती आपली औलाद असल्या कारणाने, आपल्या काळजाचा गोळा असल्या कारणाने त्यांच्या जेवढ्या काही चुका असतात त्या पोटामध्ये साठवून ठेवतात. बघा बोलतील तर बोलतील कसं, का आई वडिलांसारखं श्रेष्ठ कोणी नाही आहे. आपल्या मुलांच्या संदर्भामध्ये आई वडिलांसारखं श्रेष्ठ कोणी नसते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की मुलगा असो मुलगी असो, आपण सदैव आपल्या मातापित्याचे, आपल्या परिवाराचे, समाजाचे आणि सर्वांचेच झालो पाहिजे. सर्वांना प्रेम देता आलं पाहिजे. कारण एकदा का घरचे लोक, आपले प्रिय लोक आपल्याला सोडून गेले तर मग रडण्याच्या व्यतिरिक्त आणि पश्चाताप करण्याच्या व्यतिरिक्त काही उरते आपल्याकडे? आम्ही बऱ्याच अंत्यविधीला जातो बघा तर लोक रडतात. आई गेल्यावर, वडील गेल्यावर रडणं साहजिकच आहे, रडणं येते. पण मी जाहीरपणे लोकांना मुद्दा म्हणून सांगतो की मेल्यावर कोणी आई वडील बहीण भाऊ पती पत्नी म्हटलं, मेल्यावर रडण्यापेक्षा, गळा फाडून हंबरडा फोडून मेल्यावर रडण्यापेक्षा ते जिवंत असताना आपल्यामुळं रडणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. तर आपण चांगले. जिवंत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजे. भगवंताने ज्या गरुकर्म सांगितले त्या गरुकर्मामध्ये भगवंताने सांगितलं की जो कोणी गृहस्थ, मुलगा असेल मुलगी असेल, त्याच्या वर्तनामुळे, वागण्यामुळे, बोलण्यामुळे, काही केल्यामुळे आई वडिलाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर त्याच्याकडून ते गरुकर्म घडते. आणि भलेही तो मुलगा श्रीमंत असेल, पैसेवाला असेल, प्रतिष्ठित असेल, त्याला एक दिवस
नाही, अनेक दिवस नरक यातना भोगल्याशिवाय राहता येणार नाही. नरक यातना म्हणजे काय, तर प्रचंड त्रास होईल, दुःख होईल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. म्हणून आई वडिलांचं मन कधी दुखवता कामा नये असं भगवंताचं वचन आहे. म्हणून मी तुम्हाला छोटासा चुटकुला सांगितला की मुलं झेरॉक्स समान आहेत. याचा अर्थ असा नाही बापा कोणाचं मन दुखायचं कोणाच्या मुलांचं, तर आणि मुलीचं पण असा काही विषय नाही आहे. त्या खरंच अशा असतात स्वभावाने फॅक्स मशीन समान, आणि मुलं खरंच झेरॉक्स मशीन समान असतात. परंतु हे अवलंबून आहे आई वडिलाच्या संस्कारावर. आई वडील पण ध्यानावर पाहिजे. आई वडील चांगले असतील तर मुलं चांगले, अपवाद वगळतात त्यामध्ये सुद्धा. पण आई वडील जर बरोबर नसतील तर मुलं वायाला जातात म्हणजे जातात. आज आम्ही पाहतो काही परिवार खूप चांगले आहे, त्यांचे मुलं पण धार्मिक आहे, मुली पण धार्मिक आहे, त्यांचे सगळे नातेवाईक धार्मिक आहेत. आणि काही लोक एकदम वाह्यात गेलेले आहेत. पुण्यकर्मापासून, दान धर्मापासून, शील पालन करण्यापासून, विहारापासून, प्रवचनापासून कोसो दूर आहेत. रोजच्या रोज अनेक लोकांचे फोन कॉल येतात बघा. लोक समाधान व्यक्त करतात की आम्हाला हे माहिती नव्हतं, ते माहिती नव्हतं, परंतु आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत, याचं आम्हाला समाधान आहे. आमच्या मुलांमध्ये परिवर्तन होत आहे, सुनेमध्ये परिवर्तन होत आहे, सासूमध्ये परिवर्तन होत आहे, जावांमध्ये परिवर्तन होत आहे. कोणी दारू सोडते तर कोणी काय करते. परवालाच बघा आपल्या गुजरातमध्ये एक उपासक राहतात, त्यांनी मला फोन केला, मेसेज पण केला, तुम्ही स्टेटसला वगैरे बघितलं असेल. त्यांची आई तंबाखू खात होती बघा, तुम्ही बघितलं स्टेटसला बघितलं, आता मी टाकलं 2-4 दिवसांपूर्वी. अत्यंत धार्मिक श्रद्धावान ते बाबा मरण पावले, तर त्या आईला तंबाखू खाण्याची काहीतरी सवय होती. अनेक दिवस पारंपरिक म्हणे त्यांनी शब्द वापरला, पारंपरिक म्हणजे घरात सगळ्यांना ते असेल काही सवय. परंतु आता 1-2 वर्ष झाले म्हणे तुमचे प्रवचन ऐकतो, मी सांगण्याचा तर प्रयत्न केला की बा तंबाखू खाऊ नको वगैरे वगैरे. आणि वडिलांचं त्याच्यात दुःख होतं म्हणे, वडील गेले मरण पावले आता कोरोनामध्ये, प्रचंड त्या दुःखामध्ये आई होती. पण प्रवचन ऐकल्यामुळे एवढं परिवर्तन झालं म्हणे भंतेजी, दुःख आई विसरली, आता नॉर्मल आहे. इतरांना सांगते म्हणते जीवन कसं जगावं, काय जगावं, प्रवचन ऐकावं, धम्माचं आचरण करावं, शील पालन करावं, ध्यान करावं. आणि विशेष म्हणजे आनंदाची बाब म्हणजे माझ्या आईनं तंबाखू सोडून दिला म्हणे. सांगा किती मोठी जमेची बाजू आहे. जीवनामध्ये आपल्याला चांगलं बनता आलं पाहिजे, स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणता आलं पाहिजे. त्यासाठी वातावरणही तसंच लागते. म्हणून तर भगवंताने चांगल्या लोकांच्या सहवासात संपर्कात राहावे अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे बघा. आणि म्हणून एकदा एक भाजीवाली महिला होती, तिची एक मुलगी होती, जरी ती गरीब होती. आता बंतीने सांगितलं बघा, चांगुलपणाचा आणि धनाचा, श्रीमंतीचा आणि गरिबीचा काही संबंध नाही. याचा अर्थ असा नाही की फार गरीब लोक असतात आणि वाईट असतात आणि फार श्रीमंत असतात म्हणून चांगले असतात. भगवान म्हणाले त्याचा संबंध नसतो. कारण काही श्रीमंत जरी असले तरी खूप समजदार असतात, संयमशील असतात, शीलवान असतात, धार्मिक असतात. आणि काही गरीब असले तरी म्हणजे याचा अर्थ असा नाही लावू शकत आपण गरीब आहेत म्हणजे फार चांगले आहेत. बापा गरीब असले तरी बी ते खिशात नाही आनंद बाजीराव म्हणते. आता लय दिसते बा जयंतीच्या पिरियडमध्ये काही संघटनेमध्ये, विहारामध्ये भांडण, दारूवरून, कशावरून काय लय चालते वातावरणामध्ये. तुमच्याकडे माहीत नाही जयंती कशी होते. बाबासाहेबांची जयंती ही चांगलीच झाली पाहिजे, एकदम स्वाभिमानाने साजरी केली पाहिजे. त्याच्याकडून पैसे घेऊन साजरी करता कामा नाही बाबासाहेबांची जयंती, हे मी नेहमीच सांगतो आहे. आणि म्हणून एक भाजीवाली बाई होती, तिची एक मुलगी होती छोटीशी. त्या भाजीवाल्या महिलेकडे एका चांगल्या 4 व्हीलरमधून, त्या 4 व्हीलरमधून एक महिला आली, तिची एक मुलगी होती, तिला भाजीपाला घ्यायचा होता. आणि त्या भाजीपालीवाली बाई बसली होती, तिच्या थोड्या अंतरावर हिने गाडी लावली. आपल्या मुलीकडे, श्रीमंत बाईने, महिलेने आपल्या मुलीकडे 100 रुपयाची नोट दिली आणि मुलीला सांगितलं की जाऊन भाजीपाला घेऊन ये, कुठली तरी भाजी घेऊन ये. ती मुलगी गेली तिथे भाजी आणायला. 40 रुपयाची काहीतरी भाजी झाली आणि त्या मुलीला काही लक्षात राहिलं नाही. ती मुलगी परत आली 100 रुपयाची नोट देऊन. पुन्हा त्या गाडीच्या महिलेचा आणि भाजीवाल्या महिलेचा आवाज येईल असं एवढं अंतर होतं, फार जवळही नव्हते फार लांबही नव्हते. आणि मग तिथे ती मुलगी परत आली, गाडीमध्ये बसली. तर त्या महिलेने विचारले बाकीचे पैसे. तेवढ्यात त्या भाजीवालीची मुलगी परत त्या गाडीपर्यंत धावत आली आणि त्या गाडीवालीच्या महिलेला त्या काचेला तिने ठोठावलं आणि ती पैसे उरलेले 60 रुपये देऊ केले. तर ती महिला गाडीतली म्हणे, आता तिला टीप देण्याची सवय असेल, तर ती म्हणे नाही राहू दे, तुलाच राहू दे, तुझे हात लागले त्याला अस्वच्छ, ते तुलाच राहू दे म्हणे. आता तिची तिकडची आई तिची पण ऐकत होती आणि हिची मुलगी पण ऐकत होती. तर ही मुलगी जेव्हा भाजी आणायला गेली तेव्हा त्या म्हाताऱ्या आईला म्हणे, हे म्हातारे मला भाजी पाहिजे आहे. आणि तिची मुलगी, जी भाजीवालीची मुलगी आहे, ती इकडे येते आणि ती म्हणते, काकू
हे तुमचे पैसे उरले, तर ही बाई म्हणते नाही राहू दे तुलाच. तर ती मुलगी म्हणते भाजीवालीची की नाही काकू, माझ्या आईने मला शिकवलंय फुकटचे पैसे घ्यायचे नाही. माझ्या आईने मला चांगले संस्कार दिलेले आहेत आणि फुकटचे पैसे नाही, आम्ही मेहनत करतो, असं आम्ही कुणाला फसवत राहिलो तर ते आम्हाला पचणार नाही. माझी आई मला रोज शिकवते. हिच्या कानात मारल्यासारखी झाली ना. हिनं मुलीला एखाद्या वडीलधारी व्यक्तीला कसं बोलावं हे शिकवलं नाही आणि गरिबाची एक मुलगी तिथे येते आणि ती हिला छोट्याशा गोष्टीतून शहाणपण शिकून जाते की माझ्या आईने मला चांगलं शिकवलं. म्हणजे याचा अर्थ असा होता की हिनं मुलीला शिकवलं नाही, पण गरिबाच्या मुलीला गरिबानं त्या स्त्रीने शिकवलं होतं. म्हणून संस्काराचा परिणाम होतो बघा. म्हणून नेहमी सांगतो मी, आई वडील तुम्ही असाल तर आई वडील म्हणून तुम्ही चांगले असले पाहिजे. जर तुम्हाला मुलं चांगले हवे असतील तर आई वडील म्हणून तुम्ही चांगले असले पाहिजे. पण तुम्हीच चांगले नसाल, मुलांना जरी भलेही कोणत्याही शाळेमध्ये टाकत असाल तर ते मुलं शिकतील कोणाकडून? शाळेतलं शिक्षण तर शाळेतूनच घेतील हो, तो तर विषयच नाही. मोठ्या नोकरीचं शिक्षण घेतील ते, पण जीवनाचं शिक्षण कोणाकडून घेतील? अनुकरण कोणाचं करतात? मुलं कोणाचं वागून शिकतात, मोठे होतात, बोलतात, वागतात? आई वडिलांचं. कारण घरात जे वातावरण आहे त्याचा परिणाम होत असतो. तुम्ही आत्ता बसल्या बघा तुमच्या मुलांची आठवण करून, तुमचे मुलं कोणासारखे आहेत? कोणासारखे होतात? एक तर मम्मीवर जाते, पप्पावर जाते, आजीवर जाते, आजोबावर जाते, काकावर जाते, आत्यावर जाते, दुसरं कोणावर जातील कशाला? घरातल्या लोकांवर जातात का नाही? तर स्वभावाचा परिणाम होतो. म्हणून शाळेतलं शिक्षण हे पैसे देऊन तुम्ही घेऊ शकता, बिलकुल नोकरी लागेल. पण जीवनाचं शिक्षण जे आहे, चांगुलपणा, वाईटपणा, कोणाशी कसं वागावं, कसं बोलावं, कुठे जावं, कुठे नाही जावं, हे आई वडिलांकडूनच प्राप्त होते बघा. म्हणून आत्ताचे जे लेकरं आहेत, सर्वच नाही पण आता बिघडीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे बघा. तुम्ही पाहत असाल कधी कधी काही ठिकाणी डोळे बंद करा वाटतात, एवढं वाईट वातावरण आहे सगळीकडे. तुम्ही पाहत असाल कारण टी व्ही आणि मोबाईलमुळं सगळंच नाही पण प्रचंड वाईट वातावरणाची गती एवढी वाढली आहे की मुलांना काय सांगावं, कसं सांगावं, कोणी सांगावं हे लक्षात येत नाही आहे. आई वडिलांचा उद्देश शुद्ध असतो, मोबाईल देण्याचा, लॅपटॉप, कम्प्युटर देण्याचा वगैरे, टी व्ही देण्याचा. परंतु मुलांकडे जर लक्ष नसेल तर मुलं कधी बिघडतील हे सांगता येत नाही. आणि एकदा बिघडले आणि बिघडेपर्यंत जर मोठे झालेले असतील तर मग तुम्ही मारू शकत नाही आणि बोलू शकत नाही. आणि कधी काही आईवडिलाच्या वाट्याला तर अशी वेळ येते, तशी येऊ नये, की जर कधी ते मुलाला बोलले, रागावले तर ते मुलगाच डोळे वटारून पाहते, मम्मी आता बोलली तर बोलली म्हणते, मी पुन्हा बोलायचं नाही. काय करावं त्या मम्मीने? असं होते ना बघा, अशा कितीतरी घटना. आणि म्हणून हे संस्काराच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं आहे की पैसे धनानं मोठे होत असताना तुम्ही संस्कारानेही लेकरांना मोठं केलं पाहिजे. शिक्षणावर जसं लक्ष केंद्रित करता मुलांच्या, तसं धम्माच्या संस्कारावरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सकाळी आंघोळ केल्यावर भगवंताच्या समोर तुम्ही लेकरांना बसवलं पाहिजे. घरामध्ये आता बघा सोशल मीडियाचा जमाना आहे, प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे, तुमच्याकडे यूट्यूब असतील, आपलं चॅनल आहे, त्या चॅनलवरती जायचं, सर्च करायचं, प्रवचन रोजच्या रोज प्रवचन आहे ना, घरात लावून ठेवा ना. फुकटचा डाटा, एखादे पिक्चर आणि रिकाम्या सिरियल मालिका पाहत बसून आपलं डोकं घर बिघडवण्यापेक्षा बुद्धाची वाणी ऐकायची नाही का, महापुरुषांचे विचार ऐकायचे, घरात लावून ठेवायचं. धम्मपद लावून ठेवा, बुद्धवंदना लावून ठेवा, परित्राण लावून ठेवा, प्रवचन टी व्हीला आता कनेक्ट होतात मोबाईल, तर टी व्हीला प्रवचन लावून ठेवा ना. एखादा शब्द तर कानी पडेल. खेळता लेकरांच्या किंवा माणसांच्या जे बिघडलेलं वातावरण आहे सगळेजण ऐकत असतील तर सुधरेल ना? का नाही सुधरेल? अहो सुधरत आहेत लोक, मी तुम्हाला सांगतोय ना, परिवर्तन होत आहे. पण काही लोक बदलत नाहीत, पण काही लोकांमध्ये प्रचंड परिवर्तन होत आहे. आणि परिवर्तन झालं पाहिजे बघा. जीवनाचं चीज करता आलं पाहिजे, जीवनाचं हित करता आलं पाहिजे. म्हणाले भगवान बुद्ध, तुम्ही किती वर्ष जगलात ह्याच्यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला फार महत्त्व आहे. आपण 100 वर्ष जगलो पण ते जगणं लोकांना त्रास देण्यासाठी, मारामाऱ्या करण्यासाठी, लुटण्यासाठी, लुबाडण्यासाठी, डोळे वटारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, एकदम पंचशिलेच्या विरोधात वागण्यासाठी, अष्टशिलेच्या विरोधात वागण्यासाठीचं जीवन असेल, असं 100 वर्ष काय 200 वर्ष जगून काय उपयोग आहे त्या जगण्याला? परंतु कमी जरी आयुष्य मिळालं, त्या आयुष्यामध्ये तुम्ही पंचशील पालन करणारे असाल, अष्टशील पालन करणारे असाल, तुम्ही मातापित्याची सेवा करणारे असाल, बहीण भाऊ, पती पत्नी या सगळ्यांबरोबर, धर्मगुरूबरोबर चांगले राहणारे असाल, तुम्ही सेवाभावी असाल तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाला. आणि असे लोक कमी जरी जगले तर धम्मपदात भगवान बुद्ध म्हणाले
त्यात तशा लोकांचा जीवनाचं सार्थक झालं आहे, मनुष्य म्हणून त्यांचं जीवन यशस्वी झालं आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून निश्चितपणे घोडमोडे आई, घोडमोडे बाबा आणि संपूर्ण परिवाराने आम्हाला पुन्हा पुन्हा इथे बोलावलं आणि बोलवतात. ते त्यांची ती श्रद्धा आहे, त्यांची ती धार्मिकता आहे, त्यांच्यात तो चांगुलपणा आहे. आणि म्हणून आपल्या रमाताईच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आम्हाला भिक्खू संघाला इथे बोलावून चिवर, परिष्कार, भिक्षापात्र आदी दान देऊन हे महान असं पुण्य संपादन केलं आहे. आणि तुम्हालाही इथे त्यांनी निमंत्रित केलं आहे. तेव्हा हे जे काही पुण्य त्यांनी संपादन केलं आहे, या पुण्याच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने ताईला निरोगी उदंड आयुष्य लाभावे, त्यांनी यशाची उंच भरारी पुन्हा पुन्हा घेत राहावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांची मनोकामना, इच्छा, आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जावी. आईबाबांची सुद्धा इच्छा आकांक्षांची पूर्तता हो, अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना वेळेच्या अभावी इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.